तुम्ही बघत आहात जनमत मराठी। भारतीय जनता पार्टीतर्फे नमो चषक 2024 चे फुटबॉल व धावणे सामने पोलीस परेड ग्राउंड नाशिक शहर येथे दिनांक 14, 15, 16, 17, 18 रोजी संपन्न झाले। या मॅचच्या अंतिम सामन्यासाठी भाजपचे शहर उपाध्यक्ष सुनील फरांदे यांच्या हस्ते टॉस उडवून सुरुवात करण्यात आली। या अंतिम सामन्यात YCFC फुटबॉल क्लब व नुसा फुटबॉल टीम यांनी सहभाग घेतला व चुरशीची लढत दिली। यावेळेस नुसा फुटबॉल टीमने 4-1 ने विजय प्राप्त केला। तसेच 400 मीटर धावणे व 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या। या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी वसंत उशीर, सुनील देसाई, माजी नगरसेवक संदीप लेनकर, अमोल गांगुर्डे, यशवंत निकुळे, राजेंद्र यशोध, राजेश खैरनार, अक्षय गांगुर्डे, गोपाल राजपूत, शरद जाधव, रफिक शेख, संगीता जाधव यांची उपस्थिती लाभली आहे। या स्पर्धा यशस्वी करण्याकामी अक्षय जाधव, आदित्य सोनवणे, अजय निकम, किशोर देवकर, ललित पवार, मिहिर सारंगधर, गौरव जाधव, सनी रॉय, चैतन्य शिंदे, किरण राठोड व मोतीवाला मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी यांचे परिश्रम लाभले। तसेच विजेत्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट सुनील फरांदे यांच्या हस्ते देण्यात आले। 2024 अंतर्गत गेल्या 21 दिवसापासून आपल्या नाशिक शहरामध्ये नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापक देवयानी सुभाष फरांदे यांनी ज्या नमो चषकच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत त्याच्यामुळे सामूहिक, कल्चरल आणि सर्व इतर ॲक्टिव्हिटीज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत। आज 100-400 मीटर रनिंग आणि फुटबॉल स्पर्धा गेल्या 5 दिवसापासून चालू होत्या पोलीस हेडक्वार्टरच्या ग्राउंडवर। त्याचा आज सांगता समारंभ झालेला आहे आणि अतिशय चुरशीच्या वातावरणात या सगळ्या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आणि सर्व खेळाडूचे पंच आणि गोलकीपर, सर्व बेस्ट प्लेयर्स यांचं आज अभिनंदन करण्यात आले, ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहे। अतिशय सुंदर वातावरणात या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। सर्व संयोजकाचे, खेळाडूचे सर्वांचे मनपूर्वक आभार, प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। जबाबदारी न्याय हक्काची।